लोकसभेच्या 22 जागा लढवण्यासाठी काँग्रेस इच्छुक असल्याची माहिती आहे। तर जिंकेल त्याची जागा या सूत्रानुसार जागा वाटपासाठी ठाकरे गट आग्रही आहे। त्यामुळे महाविकास आघाडी जागा वाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे। पाहूयात हा रिपोर्ट। लोकसभेच्या 22 जागा लढवण्यासाठी काँग्रेस इच्छुक। शिवसेना राष्ट्रवादी फुटीनंतर काँग्रेस मोठा भाऊ। जिंकेल त्याची जागा सूत्रानुसार वाटप, राऊतांचा पुनरुच्चार। लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खलबतं सुरू झाली आहेत। ठाकरे गटानंतर आता काँग्रेसही लोकसभेच्या 22 जागा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे जागा वाटपावरून महाविकास आघाडीत खटके उडण्याची चिन्ह आहेत। 23 जागांवर आधीच दावा करून ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यातच आता काँग्रेस लोकसभेच्या 22 जागा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। तर वंचितने प्रत्येकी 12 जागांचा प्रस्ताव ठेवलाय। ठाकरे गटाने 23 जागांवरती दावा केल्यानंतर काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे। पण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील फुटीनंतर महाविकास आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याची काँग्रेसची भूमिका आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट झाल्याने चिन्हाचा प्रश्न आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा भाऊ आपणच असल्याची काँग्रेसची भूमिका आहे। लोकसभेच्या 23 जागा लढवण्याबाबत काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा झाल्याचा दावा ठाकरे गटाने केलाय। राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत जागा वाटपाविषयी चर्चा करण्यात स्वारस्य नसल्याची भूमिका ठाकरे गटाची आहे। तसंच जिंकेल त्याची जागा या सूत्रानुसार जागा वाटप करण्यावर ठाकरे गट ठाम आहे। कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही। जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे। या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा, ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल। फक्त आपले आकडे वाढवायला, आकडा लावायला जागा नाही, कोणालाही मिळणार। संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरलं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती जागा लढवून किती मिळवल्या यावर आपण नजर टाकूयात। 2019च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 23 जागा लढवून 19 जागांवर विजय मिळवला होता। त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 23 जागा लढवून 5 जागांवर विजय पटकावला होता। तर काँग्रेसने 25 जागा लढवून केवळ एका जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला। ठाकरे गटासह काँग्रेसने आपली इच्छा बोलून दाखवली असली तरी अद्याप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं जागा वाटपावर मौन बाळगलंय। त्यामुळे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।